असं म्हटलं जातं जे ते जातात ते तू माझं सांगते या तुकाराम महाराजांच्या वाक्याप्रमाणे आपण ज्या ठिकाणी जातो तिथं आपल्याला आवड असणाऱ्या क्षेत्रातले लोक भेटत असतात, त्या गोष्टी पाहायला मिळतात. आपण बारामतीत आज श्रीरामनगरच्या आसपास सोलर सर्व्हिसिंगचं काम करायला लागतो. आल्याच्यानंतर टेरिसवर एक आम्हाला म्हणजे आपल्याला आवडणारी गोष्ट दिसते. प्रचंड झाड आहेत अगदी, आणि झाडं टेरिसवरची झाडं असतात ना तशी तर साधारणतः 100 ते 150 कुंड्या येतं. आणि त्या मावशींनी डेव्हलप केलेल्या आहेत, ढवळे मावशीत. त्या घरातल्या स्त्रीला जर सवय असेल तर मुलं चांगली घडतात, कुटुंब चांगलं घडतं. आणि झाडांची आवड असेल तर निसर्गही चांगला डेव्हलप होतो. ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आता तुम्ही जी पाहताय ही लिंबोणी, खरं तर आपण बऱ्याच अंशी म्हणतो की आम्हाला झाडं लावायला जागा नाही, परंतु वेगवेगळी कारणं सांगत असतो. पण त्या ज्याला ज्याच्या क्षेत्रातली आवड आहे ती कारणं सांगत नाहीत तर मार्ग शोधत असतो. आता त्या मावशींनी बघा साधारणतः 50 लिटरचं केंड आहे आणि त्याच्यात खत माती भरून त्यात साधारणतः त्यांच्या म्हणण्यानुसार ही 9 वर्षाचं झाड आहे. आणि 9 वर्षाच्या झाडात वर्षभर याला फळ येतात. आता पाहू शकता पिकलेली कच्ची सगळी परिपूर्ण, म्हणजे झाडाकडे बघितल्याच्या नंतर एखाद्याला असं वाटतं की मावशी आम्हाला सरबत करा. सांगायचं बाकी आम्ही सरबत घेतलेलं आहे त्यांच्या हस्ते गोड, तर सरबत आपल्याला वर्षभर पुरतील अशी लिंब तयार झालेली आहे. तेच बघत असताना त्यांच्या ठिकाणी नुसती फळझाडं नाहीत तर फुलझाडं आहेत, वांगी इथं, म्हणजे सगळीच आहे. आता ही झाल्याच्या नंतर हे तमलपात्र आहे म्हणजे मसाल्यात लागणार आहे. त्याच्यानंतर ही जांभळ आहे. जांभळ त्यांच्याकडे 2 प्रकारची मावशी, 2 प्रकारचे आहेत. ती आहे बिगर बियाची, त्याच्यानंतर गुलाब आहे. हा मावशी कशाचं फुलं? चाफा, अरेनियम वाळवंटातल्या ह्याला गुलाब म्हटलं जातं. हा हे रेग्युलर ह्या काही गुलाब तर पाहतो मी, म्हणजे फुल आलेलं तोडून एका माणसाच्या डोक्यात घालण्यापेक्षा हजारो नजरांनी पाहिलं तर ते परिसर परिपूर्ण करतो. शक्यतो माझं म्हणणं की फुलं आलेलं पूर्ण जाग्यावर त्याला वाढू द्या, फळू द्या, आणि नंतर ती परत नंतर माती शेकडू होते. त्याच्या पुढे आल्याच्या नंतर हा ब्रह्मकमळ आहे. त्याच्यानंतर ही जांभळ आहे बियाची. डाळिंब आहे. डाळिंब नसताना तर त्याला फळ लागले, त्या काही फळ लागले. हां, त्याच्यानंतर ही जांभळ परत अंजीर बघा, म्हणजे इतकी फळं लागलेत, म्हणजे पानं कमी तर फळं जास्त येतं. अंजीर आहे. त्याच्यानंतर पलीकडे पेरू आहे. त्याच्यानंतर ही मोसंबी लागली, मोगरा आहे. त्याच्यानंतर पलीकडे ही चिंच आहे, जांभळ आहे, आवळा आहे. त्याच्यानंतर अजून एक लिंबोणी आहे, तिथे एक लिंबोणी, जास्वंद आहे. म्हणजे माणूस आणि परमेश्वर ह्या दोन्हीला परिपूर्ण करणाऱ्या सगळ्या गोष्टी. तर परमेश्वराला एक आपण वाहिलेलं म्हणजे नाही का स्वच्छ मनाने एक फुल ती परमेश्वर मानून घेत असतो. तर ते फळं का आलेले ते सांगायला की पलीकडे बघा रामफळ पण आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीतल्या म्हणजे धार्मिक देवदेवता ह्यांच्यावर रामफळ सीताफळ नावाचं आहे, तर ते रामफळ आहे. प्रचंड फळं लागलेत आणि नक्कीच आपल्याला अपेक्षा आहे की पिकल्याच्या नंतर समीर शेठ आपल्याला फोन करतील की रामफळ खायला या असं. त्याच्यानंतर शेवगा आहे. हाच नाही शेवगा, तर पलीकडे त्यांनी कुंडीतही शेवगा डेव्हलप केला आहे. हादगा आहे. म्हणजे सगळी झाडं येतं. म्हणजे असं नाही की क्षेत्र कुठलं बी असू द्या, ज्या क्षेत्रात तुम्ही स्वतः डेव्हलप केले की प्रत्यक्षात मार्ग शिकवू शकता. आणि वृक्षारोपणाच्या बाबतीत तुम्हाला माहितीच आहे आमचं प्रेम आहे. तर ह्या मावशींना म्हणजे 15 ग्राम विकास मंच आपला किंवा सावित्रीबन आम्ही त्यांना सलामच करतो. कारण अशा मावशी ज्या ठिकाणी तयार होतील त्या गच्चीवरती तापणार ऊन नाही तर फुलणारी झाडं दिसतील आणि जे त्यांच्या घराला परिपूर्ण करतील. शेवटी आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, आपल्या घरी आलेला माणूस आपल्यातल्या गोष्टीला चांगलं म्हणावं आणि त्यात एक वेगळं पण असतं. समजा आपल्या घरातला मोठा टी व्ही असतो, आल्याच्या नंतर आपण पाहत असतो पण एखाद्याने त्याचं कौतुक करा, ही निसर्गाचा नियम आहे. मनुष्य जिथं आहे तिथंही चालतंच. तसं आपल्या जागेतले जर झाडं बघून समोरच्याला आनंद वाटत असेल तर त्याच्यासारखं काय उत्तम आहे. आता 14 दिवसावर मकर संक्रांत आली आहे. तुम्ही मकर संक्रांतीला घेवडा घेणार आहे, पण मावशींच्यात घेवडा सुद्धा आलेला बघा. म्हणजे अशी सांगायला प्रत्येक झाड मोजलं तर अंदाजे 150 कुंडे आहेत आणि त्यात वेगवेगळे प्रकार आहेत. तर नक्कीच याच्यातून जर तुम्ही काही घेतलं तर आम्ही केलेला व्हिडिओ आम्हाला सार्थकी लागला असं वाटेल. धन्यवाद.